पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 26 मे. पहिले वाचन पेत्राचे पहिले पत्र, अध्याय 1, ओवी 10-16. बंधूंनो, ज्या संदेष्ट्यांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. म्हणून तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार आचरण करू नका. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे, तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे. शुभवर्तमान. मार्क अध्याय 10, ओवी 28-31. पेत्र येशूला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आई वडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आजच्या शुभवर्तमानात प्रभू त्याच्या शिष्यांना आश्वासन देतो की जे लोक त्याचे अनुसरण करण्यासाठी आणि सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी कुटुंब, जमीन आणि मालमत्ता सोडून जातात, त्यांना केवळ या जीवनातच नव्हे तर शाश्वत जीवनाचे 100 पट बक्षीस मिळेल. आज आपल्यालाही येशू त्याचे अनुसरण करण्यास आमंत्रित करत आहे. आज तो अनेकांना चर्चमध्ये त्याच्या आणि लोकांच्या सेवेसाठी बोलावतो. धार्मिक लोक प्रभूच्या आणि चर्चच्या गरिबी, पवित्रता आणि आज्ञाधारकतेची शपथ घेतात. याजक आणि इतर अनेक लोक चर्चमधील अशाच सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. येशू आपल्याला आश्वासन देतो की हे सर्व काही कधीच व्यर्थ जाणार नाही. त्याच्या मळ्यातील कामगारांना त्यांच्या आणि लोकांच्या सेवेसाठी आणि उदारतेसाठी योग्य आणि उदारतेने प्रतिफळ नक्कीच मिळेल. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठी आणि त्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी मी आजपर्यंत काय प्रयत्न केले आहेत? मला त्याची काय प्रतिफळ मिळाले आहे का?